वेलकम बॅक टू माय रूम टूर व्लॉग. आता मी तुम्हाला माझ्या रूममधला वन ऑफ फेवरेट कॉर्नर दाखवणार आहे. अँड दॅट इज दिस क्यूट लिटल विंडो एरिया. ही खिडकी माझ्या रूमचा एक स्पेशल पार्ट आहे, कारण इथून सनलाईट पण छान येते. अँड आय हॅव डेकोरेटेड it with all my favorite small show pieces. First of all, या साईडला तुम्हाला दिसेल एक स्मॉल फ्लॉवर पॉट. हे आर्टिफिशियल फ्लॉवर्स आहेत, पण मला पिंक कलर खूप आवडतो, सो आय केप्ट दिस टू गिव्ह अ फ्रेश अँड पॉझिटिव्ह वाईब. त्याच्या बाजूला एक क्यूट टेडी आहे आणि एक स्मॉल फ्रॉग आहे. हे सगळे स्मॉल शो पीसेस मला खूप ॲडोरेबल वाटतात. दे जस्ट मेक दिस प्लेस लुक लाईव्हली. नेक्स्ट टू इट देअर इज अ क्यूट लिटल गर्ल डॉल holding a tiny teddy bear in her hand. This doll was brought for me by my brother from South Korea and it is very special to me. या मिडल सेक्शनमध्ये तुम्हाला दिसेल एक स्मॉल इंडोर प्लांट जारमध्ये. इट गिव्स अ व्हेरी अस्थेटिक अँड काम लुक. मला असा ग्रीनरी कॉर्नर खूप आवडतो बिकॉज इट मेक्स माय रूम फील पीसफुल. आणि हा आहे क्यूट डोरेमॉन. त्याच्या बॅक साईडला पण एक डोरेमॉन आहे. ॲक्च्युली मी अजून देखील कार्टून बघणं प्रेफर करते, लाईक शिनचॅन, डोरेमॉन. आय रिअली लाईक. देन इथे एक स्मॉल सॉफ्ट टॉय डॉग आणि एक क्यूट डॉल आहे. ही डॉल मला माझ्या बेस्ट फ्रेंड प्रणोतीनं दिलेली आहे, जी मी खूप सांभाळून ठेवली आहे. आणि ही सुंदर अशी गणपतीची मूर्ती जी नेहमीच मला इन्स्पिरेशन देते. आणि त्याचसोबत आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती. ही मूर्ती मी रायगडवरून आणलेली होती. आणि ही छान अशी हनुमानांची मूर्ती. ह्या तिन्ही पण मूर्ती माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाच्या आहेत, ज्या मला नेहमी इन्स्पिरेशन देतात. मला कॅट खूप जास्त आवडतात, सो अशीच एका ठिकाणी भेटलेली मला एक क्यूट कॅट. देन some soft toys. या साईडला काही क्यूट ॲनिमल टॉईज आहेत. स्मॉल बियर, डॉल्फिन, डक. हे सगळे पेस्टल कलर्समध्ये आहेत, सो दे मॅच परफेक्टली विथ माय सॉफ्ट पिंक वॉल. आणि हा माझा फोटो वेन आय वॉज इन 10th स्टँडर्ड. मला असं वाटतं की माझ्या लाईफमधला सगळ्यात बेस्ट पार्ट हा स्कूल डेजमधला होता. सो मी त्या ठेवलेला आहे. सो बेसिकली दिस विंडो इज नॉट जस्ट अ विंडो. It's like a small collection of my memories, positivity and cute things. Whenever I feel stressed, मी इथे येऊन बसते, बाहेर बघते, and this little corner instantly makes me feel happy.